मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही सतत धावताय अभ्यासात, नोकरीत, नातेसंबंधांमध्ये, पण तरीही आयुष्यात काहीतरी कमी आहे? जणू तुम्ही खूप मेहनत करता, खूप काही करता, पण मन शांत राहत नाही. कारण खरं तर समस्या बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. आपल्या काही सवयी अशा असतात ज्या आपण साध्या समजून दुर्लक्ष करतो, पण ते आपल्याला हळूहळू तोडत राहतात, रोज थोडं थोडं. आज मी तुम्हाला अशाच 5 धोकादायक सवयींबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्ही ओळखल्या नाहीत तर त्या तुमच्या आत्मविश्वासावर, आनंदावर आणि भविष्यावर थेट वार करू शकतात. पहिली सवय, सतत तुलना करणं. तुलना ही इतकी लपून बसलेली गोष्ट आहे की आपण ती नकळत रोज करतो. कुणाचा नवीन फोन आला, कुणी विदेशात फिरायला गेला, कुणाची गाडी आली आणि लगेच आपल्याला वाटतं आपलं आयुष्य एवढं मागे का आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुम्ही जर दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना केलीत तर स्वतःच्या प्रवासाचा सौंदर्य कधीच पाहू शकणार नाही. तुलना ही नेहमीच मनाला अपूर्णतेची जाणीव करून देते आणि हळूहळू ती तुमचं आत्मविश्वासाचं घरच उद्ध्वस्त करते. दुसरी सवय, झोप न घेणं. आजकाल आपल्यापैकी किती जण म्हणतात फक्त 5 मिनिटं यूट्यूब, फक्त थोडा इंस्टाग्राम, थोडा काम आटोपतो. पण ते 5 मिनिटं तासभरात बदलतात. शरीर झोप मागतं, पण आपण डोळे उघडे ठेवतो. सुरुवातीला वाटतं काही फरक पडत नाही, पण हळूहळू ते डोक्यावर, मूडवर आणि आरोग्यावर खोल परिणाम करायला लागतं. सतत झोपेचा त्याग केलात तर तुम्ही केवळ थकलेले राहत नाही, तर तुमचं मन आणि शरीर हळूहळू तुटायला लागतं. तिसरी सवय, सगळं मनात दाबून ठेवणं. आपल्याला नेहमी शिकवलं जातं मजबूत व्हा, भावना दाखवू नका. पण खरं तर भावना दाबून ठेवणं ही कमजोरी आहे. तुम्ही राग, दुःख किंवा चिंता व्यक्त केल्या नाहीत तर त्या आतून खाऊ लागतात. यामुळे अँक्झायटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी तयार होतात. तुम्हाला कदाचित वाटेल बोलल्याने काय फायदा होणार, पण बोलणं हे स्वतःलाच हलकं करण्यासाठी असतं. तेव्हा लक्षात ठेवा, भावना दाबून ठेवणं ही ताकद नाही, तर वेळेवर व्यक्त होणं ही खरी ताकद आहे. चौथी सवय, नेहमी उद्या करू म्हणणं. आपण सर्वच जण हे करतो. आज नाही जमत, उद्यापासून सुरुवात करतो, पण उद्या कधीच येत नाही. आणि हळूहळू ही प्रोक्रॅस्टिनेशन इतकी पक्की होते की स्वप्नात डोक्यातच राहतात, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच होत नाही. तुम्ही एखादं पुस्तक वाचायचं ठरवता, जिमला जायचं ठरवता, नवीन काहीतरी शिकायचं ठरवता, पण सतत उद्या म्हणत राहिलात तर तुम्ही आयुष्य तुमच्याच हाताने थांबवताय. ही एक अशी सवय आहे जी आयुष्याचं स्वप्न न गाठताच संपवते. 5वी सवय, स्वतःला वेळ न देणं. सगळ्यांसाठी धावपळ, कामं, जबाबदाऱ्या, घर, ऑफिस, कुटुंब, मित्र, सगळ्यांना वेळ देतो आपण, पण स्वतःसाठी मात्र नाही. आणि सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की या धावपळीत आपण स्वतःला विसरतो. तुम्ही त्या स्वतःला थोडासा वेळ दिलात, वाचनासाठी, ध्यानासाठी, चालण्यासाठी, आवडीच्या छंदासाठी, तर मन पुन्हा उभारी घेईल. पण स्वतःलाच वेळ दिला नाही तर थकवा, निराशा आणि तुटलेपणा कायमचे आयुष्याचा भाग होतात. तर या छोट्या छोट्या सवयी दिसायला खूप साध्या वाटतात, पण हळूहळू त्या आयुष्याचा आनंद हिसकावून नेतात. तुमचं मन थकवत राहतात आणि तुम्हाला आतून तोडतात. प्रश्न आता तुमच्या समोर आहे, तुम्ही या सवयींमध्ये अडकून राहणार आहात की आजपासून छोटा का होईना पण बदल सुरू करणार आहात?